नमस्कार, मी अश्विन देशपांडे. तुम्हा सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि ते बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत राहतील. अर्थातच लाईक, शेअर, कमेंट ही तुमची कृपा अशीच आमच्यावर बरसू दे, जशी आत्तापर्यंत बरसलेली आहे. आणि हो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या आजच्या एपिसोडचा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये खूप जवळचा संबंध आहे आणि त्याचा फायदा पण होऊ शकतो, याची खरी परिणिती होईल. चला तर, आजचा विषय आहे, मी खरंच माझा खरा प्रॉब्लेम सोडवतोय का? मी माझ्या आयुष्यामध्ये असंख्य प्रश्नांनी गांजलेलो आहे आणि माझे साधक नेहमी मला विचारतात, सर आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला काय सांगू? दमलो, पण प्रॉब्लेम्स काय संपत नाहीत. कधी कधी वाटतं की डोळा सकाळी उघडला की प्रॉब्लेमची गाथा सुरू झाली आणि डोळा मिटताना सुद्धा प्रॉब्लेम डोक्यात घेऊनच मी झोपतो. या प्रॉब्लेममधनं कधी सुटका होणार सर? या प्रॉब्लेममुळे ना असं कधी कधी वाटतं, नको हे जीणं, नको हे जगणं. कधी पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, कधी नात्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, कधी वेळच नसतो, तर कधी मला माझ्या नशिबात आनंदच नाही असं वाटायला लागतं. कधी एवढ्या समस्या लागोपाठ येतात की कळतच नाही मी जगतोय कशासाठी. फक्त समस्या सोडवण्यातच आयुष्य चाललंय, नवीन काही करायची संधीच मिळत नाही. अहो, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. ज्या माणसांना प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच माणसांना खरं जगण्याची कला अवगत होण्याची संधी आहे. तुम्ही जगता आहात, तुम्ही जिवंत आहात. मेलेल्या माणसाला कधी काही प्रॉब्लेम असू शकतात का? सांगा बरं. नाही, मेलेला माणूस संपला, त्याचे सगळे प्रॉब्लेमही संपले. आपण प्रॉब्लेम्सना रोज फेस करतो कारण आपण जिवंत आहोत आणि जेवढे जास्त प्रॉब्लेम्स आपल्या जीवनात आहेत तेवढी जगण्याची संधी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. असा दृष्टिकोन एकदा घेऊन तर बघा, मग तुमच्या लक्षात येईल की अरे हां, या दृष्टिकोनामधून मला अचानक आनंदाची अनुभूती व्हायला लागली. मी रिलॅक्स झालो, माझ्यावरचा तणाव संपला, माझ्या मनामधला वैताग संपला, माझ्या मनामध्ये रोज जी किरकिर चालू आहे ती किरकिर कमी झाली. मी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होण्यापेक्षा आता संधी पाहण्यासाठी माझी उत्सुकता वाढायला लागली. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्याकडे पैशांची समस्या आहे, तेव्हा ती खरंच पैशांची समस्या असते का ती शिस्तीची असते? जरा विचार करून बघा. जर का पैसे कमवायचे असतील तर माणसाकडे शिस्त असायला हवी आणि शिस्त ही असायला हवी की जेव्हा संधी तुमचं दार ठोठावते तेव्हा तुम्ही झोपायला नाही पाहिजे, तेव्हा तुम्ही जागे पाहिजे. जेव्हा संधी तुमचं दार ठोठावती आहे तेव्हा तुमच्या प्रश्नांमध्ये गुंतून पडून तुम्ही बेशुद्ध अवस्थेत नसलं पाहिजे, तुम्ही भानावर जागृत अवस्थेत असले पाहिजेत. जेव्हा संधी तुमच्या हातामध्ये असते त्यावेळेस त्या संधीचा उपयोग तुम्हाला करता येण्यासाठी तुम्ही अक्षरशः जागृत अवस्थेत सतर्क पाहिजे. मी जहांगीर आर्ट गॅलरीला एक एक्झिबिशन पाहायला गेलो होतो. पेंटिंगचं एक्झिबिशन होतं. चालता चालता एका चित्रासमोर मी उभा राहिलो. त्या चित्रामध्ये एक पक्षी होता. त्या पक्षाची चोच स्पष्ट दिसत होती. त्या पक्षाचा पूर्णच्या पूर्ण बॉडी पार्ट, पूर्ण बॉडी दिसत होती, पण त्या बॉडीवर कुठेही पंख नव्हते आणि त्या पक्षाचे पाय जमिनीवर होते आणि त्या पक्षाचे सगळे पंख त्याच्या डोक्यावरून समोरच्या बाजूला गेलेले दिसत होते. सगळे एकूण एक पंख समोरच्या बाजूला होते. ते चित्र पाहून मी त्या चित्रकाराला विचारलं, काय संकल्पना आहे ही, तुम्ही सांगाल का मला? ते म्हणले, अहो ही अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आहे. जेव्हा संधी आपल्या समोर असते तेव्हा त्या संधीचे पंख जागेवर असतात. जेव्हा संधी आपल्या समोर आहे, पंख जागेवर आहे, तेव्हाच तो पक्षी आपल्याला पकडता येण्याची शक्यता आहे. पण एकदा का तो पक्षी थोडा समोर गेला की ते सगळे पंख आपल्या हातून निसटून जातात. त्या पक्षाची बॉडी आपल्या हातात सापडूच शकत नाही कारण त्याला ग्रीप नसते आणि म्हणून आपल्या हातातनं संधी चालली जाते. त्या चित्रकाराचं अमाप कौतुक करत करत मी त्या चित्र प्रदर्शनातनं बाहेर पडलो आणि विचार सुरू झाला की खरंच माझ्याकडे शिस्त आहे का? की आलेली संधी, त्या संधीचा मी उपयोग करून त्या संधीमधून मला माझ्यासाठी काय भलं करून घेता येईल ते मी करतो आहे, की मी संधी अशाच वाया घालवतोय? तुम्ही पण विचार. तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे वेळ नाही, तेव्हा लक्षात घ्या की खरा विषय आहे तो प्राधान्यक्रम ठरवण्याचा, प्रायोरिटीज ठरवण्याचा.
माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढे क्लायंट्स माझ्याकडे वेळ नाही सांगत आले, त्या सगळ्यांचा एकच मेजर कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे त्यांना प्रायोरिटीज ठरवताच येत नाही. कुठल्या गोष्टीला कधी प्राधान्य द्यायचं हेच जर का कळालं नाही तर आपल्याकडे वेळ असणार आहे का? वेळ नसणारच आहे. आपण नेहमीच कायम गुंतलेलेच असणार आहोत. पण तेच जर का आपण एक छानपैकी टू डू लिस्ट केली, त्यामध्ये इम्पॉर्टन्सप्रमाणे, त्याच्या महत्त्वाप्रमाणे त्याला प्राधान्यक्रम करत गेलो, तर आपल्याला लक्षात येईल की बिनमहत्त्वाच्या कामांमध्ये आणि अत्यंत अर्जंट नसलेल्या कामांमध्ये आपण सगळ्यात जास्त वेळ घालवतोय आणि त्याच्याचमुळे आपल्या वेळेला काही अर्थच उरत नाही आहे. आपण निरर्थक कामांमध्ये एवढे बिझी झालोय की कामं नाही कवडीची, फुरसत नाही घडीची, अशी आपली अवस्था झाली. त्याच्यामुळे प्राधान्यक्रम आजच स्वतःच्या आयुष्याचा व्यवस्थित पेपरवर मांडायला सुरुवात करा आणि प्रायोरिटीची एकदा का निवड झाली, एकदा का ओळख पटली, एकदा का शिस्त लागली, तर तुम्हाला मी खात्रीलायक सांगतो की या प्रायोरिटीज तुम्हाला तुमचं आयुष्य सोपं करून देतील. त्या क्रमाने कामं करताना आनंद पण मिळेल, डोकं पण शांत राहील, ताणतणाव पण मुक्त. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिलेला आहे. तिसरा प्रॉब्लेम, नशीबच मला साथ देत नाही. त्याच्याबद्दल बोलूयात. जागृत मन आपलं नशीब ठरवण्याचं खरं यंत्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. वर्तमानामध्ये जागृत मन कशामध्ये एंगेज्ड आहे, कशामध्ये बिझी आहे, कशामध्ये गुंतलेलं आहे, हे आपलं नशीब ठरवणार असेल तर या जागृत मनाचा जरा अभ्यास करावा लागेल. जागृत मन हे जर का आपली डेस्टिनी डिफाईन करणार असेल, आपलं नशीब ठरवणार असेल, तर आपल्या नशिबाला वर्तमानामध्ये कुठल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायची याचा विवेक तर असायला पाहिजे की नाही. पण आपण जागृतपणे, आपण सतर्कपणे, आपण आत्मभानावर राहत जर का हे केलं तरच ते प्रयत्न पूर्णपणे अक्षरशः 100% कारणी लागतील आणि मग आपल्याला आपलं नशीब पण साथ द्यायला लागेल. होतं काय, वर्तमानामध्ये आपण सुप्त मनाच्या साह्याने बेशुद्धीत मूर्छित अवस्थेत जगत राहतो आणि त्या जागृत मनाचा थोडा सुद्धा सतर्कतेसाठी, दक्षतेसाठी उपयोग करत नाही. पर्यायाने आपल्या हातातून आपल्याच प्रयत्नांची पराकाष्ठा न होता प्रयत्न अत्यंत तोकडे होतात. आपलं कमिटमेंट राहत नाही, आपलं डेडिकेशन राहत नाही. आपण त्या बांधिलकीने ते कामच करत नाही ज्या बांधिलकीने आपण ते काम करायला हवं आहे. आणि पर्यायाने आपल्याला ते कधीच मिळू शकत नाही जे आपल्या नशिबात आहे. कारण नशीब घडवणारं तो नाही आहे, नशीब घडवणारा मी आहे, हे तुम्ही स्वतःला सांगायला अजून सुरुवात केली नाही. ताबडतोब आजच्या आज ही सुरुवात करा. थोडक्यात काय, समस्या जर का समजली चुकीची, समस्या जर का सोडवल्या गेली नाही आणि जर का नको त्या समस्यांमध्येच मन गुंतून राहिलं तर या समस्यांमधनं कधीही सुटकारा माणसाला होणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समस्या ओळखा, त्या समस्येचं निदान करा. निदान झाल्यानंतर ताबडतोब अत्यंत सतर्क राहा, दक्षतेने आपल्या स्वतःच्या या समस्यांचा विचार करत त्याच्यावरची तोड मनामध्ये आणा. ताबडतोब काम करत, ॲक्शन घेत त्या समस्यांना सोडवता येतं याचा आत्मविश्वास बाळगा आणि बघा आयुष्य एकदम सोपं व्हायला सुरुवात होते. म्हणून समस्यांचं योग्य निदान करूया, प्रश्नांची योग्य उकल करूया, तोडगे अगदी विवेकाने काढूया, आयुष्य सोपं करूया.